मित्रांनो, 2026 हे येणारं नवीन वर्ष 3 राशींसाठी आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. हो, अगदी असंच असणार आहे. कोणत्या आहेत त्या 3 राशी? त्यापैकी सगळ्यात पहिली रास आहे वृश्चिक रास, दुसरी रास आहे कन्या रास आणि तिसरी रास आहे मेष रास. आता मेष रास ऐकून तुम्हाला असं वाटलं असेल की अरे, मेष राशीला तर 7.5 चालू आहे, कुठून चांगलं जाणार आहे वर्ष? थांबा 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 जरा, एक एक राशीचं बघूया की नक्की कशा प्रकारे चांगलं असणार आहे, काय चांगलं घडणार आहे. सगळ्यात आधी सुरुवात करूया वृश्चिक राशीपासून. वृश्चिक राशीच्या लोकांना आनंदी आनंदगडे असण्याचं कारण म्हणजे करिअरमध्ये यांना प्रगती बघायला मिळणार आहे. जुन्या अडथळ्यांसाठी आता पूर्णविराम मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रमोशन, नवीन पद मिळणं, प्रतिष्ठा कामामध्ये, महत्त्वाची जबाबदारी मिळणं, असे सगळे योग आहेत. तुमची जर मेहनत असेल तर हे योग नक्की फलित होतील. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा चांगल्या संधी 2026 हे वर्ष देऊ शकतं. आता तुमच्यासाठी जे ग्रहमान तयार झाले ना, ते अतिशय अनुकूल असं आहे. तुम्ही केलेली मेहनत, त्याला फळ मिळणं, हे सगळं घडून येणार आहे. आर्थिकदृष्ट्या सुद्धा दीर्घकाळासाठी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता, तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळण्याची शक्यता, जमीन मालमत्ता खरेदीचे उत्तम योग, या सगळ्या गोष्टी घडू शकतात. नातेसंबंधांमध्ये सुद्धा प्रेमसंबंधांमध्ये नातं दृढ होणं, विवाहाचे योग, कुटुंबात आनंदाचे प्रसंग, शुभकार्य, या सगळ्या घटना 2026 तुम्हाला देऊ शकतं. एकंदरीतच मानसिक शांतता मिळेल, ऊर्जा वाढवणारं 2026 हे वर्ष असेल. जुनी समस्या जी आहे ती आता दूर होईल. वृश्चिक राशीसाठी आणखीन काय काय घडणार आहे हे जरा सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवर वृश्चिक राशीचा एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता वळूया कन्या राशीकडे. कन्या राशीच्या आयुष्यामध्ये 2026 हे वर्ष स्टेबिलिटी आणि ऑपॉर्च्युनिटी म्हणजे स्थैर्य आणि नव्या संधी दोन्ही घेऊन येणार आहे. करिअरमध्ये सुद्धा तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे ना, ते ओळखलं जाईल. मोठ्या प्रोजेक्टची हाताळणी तुमच्याकडनं होईल. परदेशात कामाच्या संधी जर तुम्ही शोधत असाल आणि तसे प्रयत्न करत असाल तर त्या संदर्भातलं एखादं काम सुद्धा होऊ शकतं. वर्षाच्या मध्यानंतर अचानक आर्थिक वाढ होऊ शकते. तुमच्या सेव्हिंग्स वाढतील, बचत वाढेल, कर्जातून सुद्धा सुटका होण्याची शक्यता आहे. रिलेशनशिप बद्दल बोलायचं झालं तर विवाहामध्ये जे अडथळे आहेत ते दूर होण्याची शक्यता आहे आणि घरात मंगल कार्याचे योग आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्या राशीच्या शत्रूंची आता वाट लागणार आहे. जे तुमचे अहित चिंतायत, तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करतायत, तुमचे पाय खेचतायत, अशा लोकांना तुमचे ग्रह बाजूला करणार आहेत. तुम्हाला त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या प्रगतीकडे लक्ष द्या. तुमच्या शत्रूंची वाट तुमचे ग्रह लावणार आहेत.